अभोणा वार्ड क्रमांक 1 मध्ये 4 दिवसांपासून पथदिवे बंद, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिक संतप्त। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील प्रमुख बाजारपेठ आणि संपूर्ण तालुक्यात नंबर 1 ची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभोणा शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील स्ट्रीट लाईट गेल्या 4 दिवसांपासून बंद पडल्या आहेत। ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला वारंवार सांगूनही साधा किरकोळ फॉल्ट शोधून दुरुस्त केला जात नसल्याने या परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। हा प्रभाग म्हणजे हजारो शासकीय नोकरदार नागरिकांची मोठी वस्ती असलेला परिसर आहे। विशेष बाब म्हणजे अभोणा ग्रामपंचायतीला मिळणारी सर्वाधिक म्हणजे 100% करवसुली प्रामुख्याने याच भागातून होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात। तरी देखील या परिसरात नियमित पिण्याचे पाणी, दर्जेदार पक्के रस्ते, भूमिगत गटारी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केलाय। गेल्या 5 ते 6 वर्षाच्या कालावधीत या प्रभागात जे 10-12 काँक्रीटचे गावांतर्गत रस्ते झाले आहेत, आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीकडे जमा होणारा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च केला जातो असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। दरम्यान गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या परिसरातील पथदिवे पूर्णपणे बंद असल्याने सर्वत्र भीषण अंधार पसरलाय। याच अंधाराचा गैरफायदा घेत 2 दिवसापूर्वी शनिवारी रात्री कंसरा चौकातून 2 रहिवाशांची पल्सर व स्प्लेंडर मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत। याआधी साधारण महिनाभरापूर्वी याच परिसरात चोरट्यांनी 3 ते 4 घरे फोडली होती। इतक्या गंभीर घटना घडूनही ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार मात्र आंधळा, मुका व बहिरा झाल्याचे सोंग करीत असल्याची तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत। त्यातच पथदिव्यांचा फॉल्ट शोधण्यासाठी अभोणा महावितरणचे कर्मचारी सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे। महावितरणचे कर्मचारी हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम असल्याचे सांगतात, तर ग्रामपंचायत कर्मचारी हे काम वायरमनचे असल्याचे म्हणतात। या जबाबदारीच्या ढकलाढकलीत सामान्य नागरिक मात्र भरडले जात असून गेल्या 4-5 दिवसांपासून संपूर्ण प्रभाग अंधारात राहण्याची वेळ आली आहे। या प्रभागातील लोकप्रतिनिधीही एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसत असल्याचे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालली आहे। परिणामी या परिसरातील रहिवाशांमध्ये असंतोष वाढत असून पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत, नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे। गिरडा वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक खुशाल देवरे, अभोणा।